तुम्ही जर एका ठिकाणी थांबलात आणि अचानकच एक 19-20 वर्षाची मुलगी तुमच्यासमोर येते आणि ती तुम्हाला बोलते की माझं लग्न लावून द्या, माझं लग्न लावून द्या, आणि ती तुमच्या डोळ्यासमोर गायब होती, तर तुम्हाला कसं वाटेल? मित्रांनो, अशीच एक घटना MP मध्य प्रदेशमध्ये घडली होती. मित्रांनो, ही जी घटना ज्या गावात घडली होती त्या गावाचं नाव मी नाही सांगू शकत, कारण की हा किस्सा तिथं पूर्ण गावात प्रसिद्ध आहे, त्यामुळं मी हे नाव नाही घेणार. पण ही जी घटना आहे ही रिअल आहे. ही घटना मध्य प्रदेशच्या एका गावामध्ये घडली होती. तिथं सुभाष आणि स्वाती कपल मीन्स ते आजूबाजूलाच राहायचे, त्यांच्या शेजारीच घर होतं. पण सुभाषची जी फॅमिली होती ती फॅमिली अतिशय श्रीमंत आणि स्वाती जी होती ती मिडल क्लास होती. आणि स्वाती आणि सुभाषचं आहे ना भरपूर एकमेकांवर प्रेम होतं. ते लहानपणापासून एकत्र होते आणि त्यांचं कसं आहे की ते एकमेकांशिवाय आहे ना राहूच शकत नव्हते. आता हे दोघंही वयात आले. सुभाष जो होता तो 21 वर्षाचा होता आणि स्वाती होती ती 19 वर्षाची होती. आता यांचं प्रेम एवढं घनिष्ठ होतं की एकमेकांपासून राहूच शकत नव्हते. तर आता हे भेटायचे ना जिथं, त्या गावातलं एक असं ठिकाण होतं की ते त्या गावाचं जे बस स्टँड आहे त्याच्या बाजूला एक टेकडी होती. त्या टेकडीच्या इथं हे भेटायचे दररोज. आता ह्यांच्या घरामध्ये ह्यांचं प्रेम आहे हे कळलं. सुभाषच्या घरच्यांनी नकार दिला की ते बोलले की ह्या पोरीची काय नाही का, म्हणजे यांचं वेगळी जाते, आपली वेगळी जाते, आणि हे किती खालचे लोक आहेत आणि आपण किती मोठे लोक आहेत. तर सुभाषला लग्नाला नकार दिला. आणि ही जी मुलगी होती स्वाती, तिच्या घरात पण ह्या गोष्टी कळल्या होत्या. स्वातीच्या घरचे पण बोलले की नाही, ह्या लोकांशी नाही का गुंड टाईपची लोक आहेत, तुझं लग्न होऊन देणार नाही. आता स्वातीला घरात कोंडलं होतं आणि सुभाषलाही घरामध्ये कुठं म्हणजे त्याच्यावर पाळत ठेवली होती, नजर ठेवली होती. तो कुठं जातो, काय करतो, दोघांना भेटून देत नव्हते. आता असं झालं की सुभाषच्या वडिलांनी सुभाषचं लग्न आहे ना ठरवलं एका मोठ्या श्रीमंत मुलीशी. आणि ही शेजारीच राहायची स्वाती. ह्यांच्या घरापर्यंत कळलं आणि त्यांच्या घरामध्ये ही चर्चा चालू झाली की बरं आलं त्या पोराचं लग्न नाही का, ह्या गुंडच फॅमिली आहे, हे ते त्याबरोबर होणार आहे, लग्नाची तारीख काढतात ते, आता हे ते. आता हे स्वातीला सहनच नाही झालं. तिच्या डोक्यामध्ये हा समज झाला की सुभाष कसं काय लग्न करतो मला सोडून, सुभाष कसं काय लग्न करतो. म्हणून तिने काय केलं, त्या दिवशी रात्री तिने घरच्यांची नजर चुकून तिच्या रूमच्या खिडकीतनं ती सुभाषच्या घरात गेली, लपून त्याला भेटली आणि त्याला त्याच्या रूममध्ये जाऊन त्याला उठवलं आणि त्याला बोलली की तू हे कसं काय करतो. तर तो बोलला की मी नाही करत आहे, माझ्या घरच्यांनी मला हे केलं. आता ती स्वाती आहे ना, स्वाती हेच बोलत होती की नाही, आत्ताच्या आत्ता मला लग्न करायचं, मग आपण मेलो तरी चालेल, पण आत्ताच. आता सुभाषच्या घरचे आले आणि ती स्वाती आहे ना सगळ्यांना बोलते आमचं लग्न लावून द्या, माझं लग्न लावून द्या, माझं. पण कोणी ऐकत नव्हतं. मग सुभाषचा जो वडील होता तो जरा गुंड टाईपचा होता. त्यांनी स्वातीला सरळ गोळी घातली. त्यांनी तिला गोळी घातली. ती स्वाती जाग्यावरच हे म्हणतच मेली की मला ह्याच्याशी लग्न करायचं, आमचं लग्न लावून द्या, आमचं लग्न लावून द्या. स्वातीचा जीव तिथंच गेला. आता सकाळ झाली. सकाळच्या वेळी सगळीकडे चर्चा चालू झाली की सुभाषच्या वडिलांनी स्वातीच्या नाही का स्वातीला गोळी मारली, हे ते प्रेम प्रकरण होतं. पण सुभाषचा जो वडील होता तो एक व्हाईट कॉलर माणूस, गुंड असतो ना तसा होता. त्या गावामध्ये त्याचं भरपूर वजन होतं. त्याच्यामुळं त्यांनी पोलिसं वगैरे सगळी मॅनेज केली, पोलिसांना पैसे चारले, उलटं स्वातीच्या घरच्यांना तिकडनं हाकललं, त्यांना घर खाली करायला लावलं. आता ह्या घटनेला 15 दिवस लोटून गेले होते. आता सुभाषच्या वडिलांनी सुभाषला म्हणजे एवढा टॉर्चर केला होता, एवढा घाबरवला होता की त्याला लग्नाला उभं राहणं गरजेचंच होतं. नाहीतर त्याचे वडील बोलले होते की तू जर नाही उभा राहिला तर तुला मी सोडणार नाही. पण जो सुभाष होता, सुभाषच्या मनामध्ये फक्त स्वातीचीच आठवण घोळत होती. आणि स्वाती जी मेली होती तिला हे असं वाटत होतं की सुभाषने मला फसवलं आहे आणि तो दुसरीकडे लग्न करतोय. त्याच्यामुळं तिचा जो आत्मा होता तो भटकत होता. आता ज्या दिवशी सुभाषचं लग्न होतं त्या दिवशी रात्री, म्हणजे त्यांच्यामध्ये काय प्रकार असतो, तिथल्या काय समाज येतो, हळद वगैरे लागते आदल्या दिवशी वगैरे, आणि सुभाष घरामध्ये होता. स्वातीचा जो आत्मा होता तो सुभाषच्या रूममध्ये आला आणि सुभाषला अशी चावल पडली की कोणतरी आलं आहे म्हणून त्यांनी बघितलं, त्यासमोर स्वाती उभी होती. तेवढ्यात त्याचे वडील आणि हे आले. स्वाती नाहीशी झाली तिथनं. सुभाषला कळे ना की मला भास झाला आहे का काय मला, कारण की असं मी तिचाच विचार करतोय म्हणून असं दिसतंय का काय. आता हे जे दुसऱ्या दिवशीचा जे कार्यक्रम होता लग्नाचा, दुसऱ्या दिवशी 4 वाजता संध्याकाळी लग्न होतं त्याचं.
तर ह्यांच्या घरामध्ये पूर्ण पाहुणे आले होते. आता ही अशी दुपारची 3 सव्वा 3ची वेळ होती. त्यांचा एक पाहुणा आहे ना त्यांच्या घराच्या बाहेर, त्या तिथं जरा सिगरेट वगैरे पित होता. तर त्यांनी पाहिलं की अचानक एक मुलगी आली आहे, तिच्या छातीतनं रक्त येतं आणि ती त्याला येऊन बोलली की प्लीज माझं लग्न सुभाषशी लावून द्या, माझं लग्न सुभाषशी लावून. तो बोलतो तू कोण आहे, तू कोण आहे. तेवढ्यात ती नाहीशी झाली. ते बघून तो बेशुद्ध झाला. आता हे अख्ख्या घरामध्ये कळलं की कोणतरी मुलगी अशी दिसली आणि नाही का तो पाहुणा आपला बेशुद्ध झाला आहे. आता हे सुभाषच्या वडिलांना माहिती होतं की असणार तर हीच असणार, कारण की तो पुढचाच माइंडचा माणूस होता. त्यांनी काय केलं की नाही मग एक काम करू, आजच्या आजच लगेच लग्न झालं पाहिजे. त्यांनी असा विचार केला की आजच लग्न झालं तर ही पुन्हा येणार नाही एकदा लग्न झालं. म्हणून त्यांनी काय केलं की नाही आता 4चा मुहूर्त आहे ना, तर आपण आत्ताच लग्न लावायचं. मित्रांनो, तो जेव्हा सुभाष लग्नाच्या मंडपामध्ये उभा राहिला होता त्याच्या बायकोच्या समोर आणि मंगलाष्टका चालली होती, तुम्ही भरोसा नाही करणार मित्रांनो, स्वातीचा तो आत्मा होता भर दुपारी सगळ्यांसमोर सुभाषच्या समोर येऊन थांबला आणि तिने सगळ्यांसमोर सुभाषच्या अंगात प्रवेश केला आणि सुभाषने स्वतःहून त्याला जे लग्नामध्ये कटार दिली होती त्या कटारने स्वतःला मारून घेतलं. मित्रांनो, ही घटना त्या मध्य प्रदेशमधल्या गावामध्ये भरपूर प्रसिद्ध आहे. आता असंही म्हणतात की त्या दोघांचा आत्मा जिथं ते बसस्टॉप होतं त्या तिथं ते भेटायचे, तिथं कित्येक लोकांनी बघितलं आहे की ते तिथं बसलेत, हसतात, ते गाणी गातात. ते भरपूर लोकांना त्या नाही का ते जे प्रेत आत्मे ते दिसलेत तिथं. आजही म्हणतात की त्या तिथं आहे ना रात्रीच्या वेळी साधारण 8 साडेआठच्या पुढं त्या एरियामध्ये कोणी जात नाही. बसवाले पण तिथं नाही का जास्त वेळ थांबत नाही, जे बस स्टँड आहे तिथं, कारण की ते दोघंजण तिथं फिरताना दिसतात. मित्रांनो, ही जी लव्ह स्टोरी आहे ती मध्य प्रदेशमध्ये भरपूर प्रसिद्ध आहे, भरपूर लोकांना माहिती आहे. मी मुद्दामून हे जे 2 कॅरेक्टर आहे सुभाष आणि स्वाती ह्यांची नावं मी लपवली आहेत, कारण कुठला इश्यू नको आपल्याला, त्यामुळं मी लपवली आहेत. पण आजही तिथं त्या जे टेकडी आहे एस टी स्टँडच्या इथं, तिथं ते संध्याकाळी रात्रीच्या वेळी गाणं गाताना, गप्पा मारताना, हसताना, मस्करी करताना सुभाष आणि स्वाती दिसतात. मित्रांनो, ही जी घटना आम्हाला पाठवली आहे ते एक मध्य प्रदेशमधलंच मेवाड जे कुल्फ्या विकतो, मेवाड जे कोल्ड्रिंक असतं, त्याने आम्हाला सांगितलेली आहे. म्हणजे पाठवणीपेक्षा त्यांनी सांगितले त्यांच्या गावामध्ये हे रिअल घडलेलं आहे. मित्रांनो, अशाच मिस्टिरियस हॉन्टेड हिस्टॉरिकल घटना ऐकण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की फॉलो करा. आणि हां, तुमच्या मित्रांबरोबर, तुमच्याबरोबर, तुमच्या फॅमिलीबरोबर अशा काय घटना घडल्या असेल तर तुम्ही आम्हाला पाठवू शकता, आम्ही नक्कीच पब्लिश करू. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझी इंस्टाग्रामची लिंक आहे, त्याच्यावर तुम्ही आम्हाला पाठवा, आम्ही नक्कीच पब्लिश करू. धन्यवाद.